ते नारळ आहेत. असं आमचं गावड्यांचं घर. बाहेर किती ऊन आहे पण आतमध्ये आल्यावर एकदम शांत. भाई काय सीन आहे. तर सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस. कालचा तुम्ही व्लॉग बघितला, जो मुंबई टू सिंधुदुर्ग हा प्रवास मी पहिल्यांदा बाईक राईड केली. आणि आजचा दुसरा दिवस आपण जात आहोत ते दादाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आंबेरीमध्ये, सकलेश्वर महादेव मंदिर. आणि त्याच्यानंतर गिरोबा जाणार आहोत. चौक्याचा बाजार फिरायला मिळाला तर फिरणार आहोत. आणि त्याच्यानंतर ब्राह्मणदेव करणार आहोत. आणि असंच म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी करणार आहोत आणि आपण घरी येणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, हे आमचं गावड्यांचं घर. प्रशस्त असं म्हणजे आम्ही पूर्ण चौक्यावाडीमध्ये आम्ही कौलारू घर ठेवलं आहे, कारण त्याने जो थंडावा मिळतो आणि जे गावात आल्यासारखं फील होतं ना, ते आम्ही तसं मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता. बाकी अदर तुम्ही बघाल त्या साईडला वगैरे पूर्ण त्यांनी सिलिंग वगैरे केलं आहे, फुल कॉन्क्रीट करण. पण आम्ही नॉर्मल जे चिऱ्यांचं घर असतं ते तसंच ठेवलं आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला घर कसं वाटलं, आवडलं. तुळशी वृंदावन आहे समोर, तिथे नारळाच्या बागा आहेत, ते नारळ आहेत. असं आमचं गावड्यांचं घर. तर ही आमची साईड बाजू आहे, जिथे आम्ही गार्डनसारखं केलेलं आहे. नारळ वगैरे, फुलांची वगैरे झाडं, बदाम, मोगरा आहे, चाफा लावला आहे, नारळाची नारळ लावली आहेत. जरा व्यवस्थित स्वच्छ केलं आहे आणि एकंदरीत खूप असं म्हणजे गवत वगैरे वाढलं होतं, ते आता साफ केलं आहे. आमचं खडं आहे लांबलचक आणि असं शेणाने सारवलेलं, व्यवस्थित मेंटेन. तिथे तुळशी वृंदावन आहे. आणि मग असे बघितलं ते आमचं घर निसर्गाच्या सानिध्यात. आणि हा असा समोरचा परिसर, सगळी शेतं आहेत समोर. त्या साईडला विहीर आहे. तुम्ही मग अशी इंट्रो आणि एंडच्या वेळी बघितलं ती विहीर आहे. आमचं घर आहे. कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की सांगा. थँक्यू. देवी आहे ना, हा भाव आपण आता चाललोय सकलेश्वरला. काही रोड भारी आहे. गडगड 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 गडगड. काका म्हणत नव्हता हळू जा म्हणून. हां, काका म्हणत नव्हता हळू जा म्हणून. हो. लावला त्याने नंबर आमचा, कोकरी मावळीकरांनी आपल्या. भाई सगळं झक मारत आहे ना आपल्या कोकणासमोर. कुठे पण जा भारतामध्ये, जगात कुठे पण जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, जगात कुठे पण जा, पण कोकण ते कोकण. कोकण ते कोकण आहे भाई. आणि आपण मूर्ख कोकण सोडून इकडे तिकडे राहतोय. अरे इथे पण आता बरं डेव्हलपमेंट झालंय. हो, काहीतरी बऱ्यापैकी फॅसिलिटी झाल्या आहेत, पण एकदम पण येऊ दे नको. म्हणजे बाहेरचे लोक येऊन वास्तव्य करतायत, ते जरा कमी झालं पाहिजे. नाही, ते आपणच घुसून देतोय ना, कारण आपण ही चुकी आहे. आपण जमिनी विकतोय, आपण बाहेर जातोय, त्याच्यामुळे आपली चुकी होते ना. हां, आपलीच लोक जमिनी विकतात, मग नंतर मराठात बसतात, त्याला काय अर्थ नाही. आपणच जर विक्री नाही, ती जर आपणच आपल्या ह्याच्यात जर हे केलं, डेव्हलपमेंट केलं, बाहेरचं पब्लिक फक्त आपल्याला आहे ना पर्यटक म्हणून घ्यायचं. भाई काय सीन आहे. गावड्यांचं मूळ गाव आहे काय भाई? हे पूर्ण गावड्यांचं मूळ गाव आंबेरी. इथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. आणि आम्ही आलो आहोत ते
दादाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला. आमचं दैवत सकलेश्वर आंबेरी येते. आमचं दैवत आहे, ग्रामदैवत मंदिर आहे. आणि हा सीन बघा भाई, हा सीन बघा, एक नंबर एक नंबर. म्हणजे आम्ही मगाशी बोलवतो ना की कोकण सोडून आपलीच माणसं जमिनी विकतात, ती विकू नका गाईज. हे आपल्याला राखून ठेवायचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी. चला मंदिरात जाऊया, पत्रिका ठेवूया, दर्शन घेऊया आणि जरा तुम्हाला चौक्याचा बाजार दाखवतो याच्यानंतर. मगाशी बोललो ना, आपलं कोकण पूर्ण समृद्ध आहे. ते पाय धुवा स्वच्छ. त्याच्यानंतरच आपण मंदिरात प्रवेश करूया. एक नंबर दर्शन झालं, मस्त एकदम आहे. एवढी उष्णता आहे, गरमी आहे आणि आतमध्ये गेलं एकदम थंड, एकदम प्रसन्न वाटलं सकलेश्वराचं दर्शन घेऊन. आणि मागचा हा पॅसेज, भाई भाई भाई, मागचा नजारा बघा, एवढा भारी वाटतंय ना. म्हणजे मगाशी जसं बोललो ना मी व्हिडिओमध्ये की आपली कोकणातली जमीन नका विकू यार, नका विकू, असं नका करू. कारण आपल्याला पुढच्या पिढीला हे सगळं दाखवायचं आहे, हे सगळं राखून ठेवलं आहे आपण जे काही करतो आहे, जे काही सण उत्सव आहेत, जे रूढी परंपरा आहेत, कोकणातल्या संस्कृती आहे, ती पुढच्या पिढीला आपल्याला दाखवायची आहे. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका, परप्रांतीने विकू नका. नंतर तुम्ही रडत बसणार, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे प्लीज 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 या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला समस्त कोकणवासियांकडून, समस्त मुंबईतल्या कोकण स्थित वासियांकडून विनंती करतो की बाई, कोकणातल्या जमिनी विकू नका. खरंच आपण खूप प्रयत्न करू त्यासाठी, खूप मेहनत घेऊ आणि हा आपला जो परमेश्वराच्या कृपेने असा निसर्ग आपल्याला लाभला आहे, जो कुठेच नाही आहे, जगाच्या बरोबर कुठेच नाही आहे, तो आपल्याकडे आहे, तो आपण राखण्याचा या प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आता आलो आहे ब्राह्मण देवाकडे. दादा आहे सोबत, पत्रिका ठेवायची आहे. ज्या आपल्या कोकणातल्या परंपरा आहेत ना, त्याच आपली पिढी, असंच आपल्या पुढची पिढी यांनी जपण्याचा प्रयत्न करूया. चला ब्राह्मण देवाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, जस्ट आता दर्शन घेतलं ब्राह्मण देवाचं आणि आता चौके बाजारपेठमध्ये आता जातो आहे. बघूया काय काय पाहायला मिळते आपल्याला चौके बाजारपेठमध्ये. माझ्या मागे बघू शकता पूर्ण वटवृक्ष, श्री ब्राह्मणदेव, त्यांना पण चरणी आपण
दादाची पत्रिका अर्पण केली आणि आशीर्वाद घेतले. म्हणजे कोणतंही शुभकार्य करायचं असेल तर तरी ग्रामदैवत, कुलदैवत आणि आपले सगळी दैवत आहेत आपल्या गावातली, त्यांचं आपण दर्शन घ्यायचं. त्यांना आपण बोलवतो की तुम्ही देखील या शुभकार्यास उपस्थित राहा. किती शांत आहे एकदम. आणि आता आम्ही जातो आहे चौक्याचा बाजार बघायला, जो रविवारचा असतो. तर मित्रांनो, जस्ट आलो आहे आता गिरोबा, श्री देव गिरोबाचं दर्शन घ्यायला. कालच जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला आहे, त्यामुळे तुम्हाला ही सजावट वगैरे दिसत आहे. तर मित्रांनो, इकडे देखील आपल्याला आपलं दैवत आहे, इथे आपल्याला पत्रिका ठेवायची आहे दादाची. त्यासाठी आम्ही इथे आलो आहे. खूप शांत असा परिसर आहे. साळील म्हणून गाव आहे, तिकडे आम्ही आता आलो आहे. तिकडे आम्ही आता पत्रिका ठेवणार आहे आणि दर्शन घेणार आहोत. चला. पुन्हा नव्याने ही रक्ताची मोतियांचा ॲडव्हेंचर. आई आलो घरी. हा जामून आहे. तर मित्रांनो, जस्ट आलो आहे आता घरी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटवर नक्की सांगा. आमचं आंबेरीमधलं कुलदैवत, ग्रामदैवत प्लस गिरोबा. चौक्याचा बाजार नाही फिरलो कारण ऊन एवढं होतं की फिरायला नाही मिळालं, म्हणजे कंटाळलेले सगळे. त्यामुळे आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर ब्रह्मांडदेव बघितलात आणि एकंदरीत हे सर्व करून आजचा दुसरा दिवस. अजून दुपार झाले. संध्याकाळी बघू काय करता येईल, अजून काही ॲक्टिव्हिटीज बघू. आता तर सगळे शांत आहेत, आता जेवतील आणि थोडा आराम करतील. संध्याकाळी बघू कुठे जायचं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आमचे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.